Welcome all. I am Manoj Jagdale and we are going through our subject electrical and electronic measurements, from which we have started topic number 2, that is measurement of voltage and current. So let's start today's session. So what we will learn today? आज आपण काय शिकणार आहोत बघा. First आहे DC voltmeter, then extension of range of DC voltmeter and comparison between shunt and multiplier. First, DC voltmeter. In previous lecture आपण DC एमीटर बघितलं होतं. ठीक आहे. सेम DC एमीटरचा आपण कन्सेप्ट बघितली होती किंवा जे काही DC एमीटर मधले जे सर्किट डायग्राम असेल किंवा ज्या काही तुमचे पॅरामीटर्स असतील सेम तुमचे DC व्होल्टमीटर मध्ये असतात. तर ते काय आहे ते बघूया. DC voltmeter is a measuring instrument which is used to measure the DC voltage across any two points of electrical circuit. ठीक आहे. तुम्ही काय म्हणू शकताय, DC व्होल्टमीटर जे आहे, DC व्होल्टमीटर काय करतो आपण, जे काय DC आपलं व्होल्टेज आहे, जे काय आपलं DC व्होल्टेज आहे ते मेजर करण्यासाठी आपण काय वापरतोय, DC व्होल्टमीटर वापरतो. ठीक आहे. जसं आपण AC करंट मोजण्यासाठी DC करंट मोजण्यासाठी DC एमीटर वापरला होता. सेम DC व्होल्टेज जिथे मेजर करायचं असेल तिथे आपण DC व्होल्टमीटर वापरणार. If we place a resistor in series with permanent magnet moving coil, that is PMMC galvanometer, then entire combination together act as a DC voltmeter. ठीक आहे. जर तुम्ही काय केला, एक गॅल्व्हनोमीटर घेतला, PMMC गॅल्व्हनोमीटर घेतला आणि त्याच्या सिरीज मध्ये जर तुम्ही इथं बघितलं तर काय केलं आपण, त्याच्या सिरीज मध्ये काय केलेलं आहे, एक रेजिस्टर टाकलेला आहे. सिरीज मध्ये काय केलं आहे, इथं सिरीज रेजिस्टर प्लेस केलेला आहे. जर तुम्ही हे कॉम्बिनेशन वापरला तर आपण हे कॉम्बिनेशन काय म्हणतोय, DC व्होल्टमीटर असं म्हणतो. ठीक आहे. सर्किट डायग्राम सोपे आहे. जर तुम्ही बघितला, एमीटरच्या वेळेला पॅरलल मध्ये रेजिस्टर होतो, एमीटरच्या वेळेला काय होता, पॅरलल मध्ये रेजिस्टर होता. त्या ठिकाणी काय आहे तुमचा सिरीज मध्ये. ठीक आहे. एवढाच फरक आहे. ह्यामध्ये काय असते बघा, DC व्होल्टमीटर मध्ये द सिरीज रेजिस्टन्स विच इज used in DC voltmeter is also called as series multiplier resistance or simply multiplier. जो तुम्ही रेजिस्टन्स वापरणार आहात सिरीज मध्ये त्याला आपण सिरीज मल्टिप्लायर पण म्हणू शकतो किंवा सिंपली मल्टिप्लायर म्हणू शकतो. जसं एमीटर मध्ये शंट होता, इथे काय आहे, मल्टिप्लायर आहे. ठीक आहे. It is basically limits the amount of current that flows through galvanometer in order to prevent the meter current from exceeding the full scale deflection value. मग हा रेजिस्टर आपण कशासाठी वापरलाय, तर जो काय करंट आहे विदिन लिमिट तुम्हाला पाहिजे आहे. ठीक आहे. जर तुम्ही करंट लिमिट केला नाही तर काय होणार, तुम्हाला कायम ते व्होल्टमीटर काय दाखवणार, फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवणार. मग जर आपल्याला व्हायला नको असेल तर आपण काय करणार, लिमिटेशन साठी तिथे रेजिस्टर टाकणार सिरीज मध्ये, जेणेकरून काय होईल, तुमचा जो एक्स्ट्रा करंट आहे तो इथं लिमिट होईल. ठीक आहे. द सर्किट डायग्राम ऑफ DC व्होल्टमीटर इज शोन इन फिगर. सर्किट डायग्राम तुम्ही बघू शकताय. ठीक आहे. वी हॅव टू प्लेस दिस व्होल्टमीटर अक्रॉस द 2 पॉइंट्स ऑफ एन इलेक्ट्रिकल सर्किट वेअर DC व्होल्टेज टू बी मेजर्ड. तुम्हाला जर व्होल्टेज मेजर करायचं असेल एखाद्या सर्किटचं, सपोज या ठिकाणी माझं काय एक सर्किट मी घेतलं, इथं लोड आहे, मी इथून काय केलोय, तुमचा सप्लाय दिलोय आणि मला काय करायचं आहे, हे जर व्होल्टेज मेजर करायचं असेल तर मी व्होल्टमीटर कुठे कनेक्ट करणार, या ठिकाणी व्होल्टमीटर मी कनेक्ट करणार आणि या व्होल्टमीटरची ही सर्किट डायग्राम आहे. या व्होल्टमीटरची काय सर्किट डायग्राम आहे. सेम जसं आपण एमीटर काय करत होतो, सिरीज मध्ये टाकत होतो, इथं व्होल्टमीटर काय करणार, पॅरलल मध्ये टाकणार. ठीक आहे. या ठिकाणी DC व्होल्टमीटर तुम्ही बघू शकताय, म्हणजे कसा दिसतोय, हा तुमचा इथं PMMC चा सिम्बॉल आहे. सॉरी. आणि हे काय तुमचे स्केल आहे आणि हा तुमचा
पॉइंटर. जेव्हा तुम्ही कनेक्शन द्याल त्यावेळेला काय ते म्हणा तुम्हाला डिफ्लेक्शन थ्रू तुम्हाला त्या रिडिंग्स मिळत जातील. हे आपला कसा आहे DC व्होल्टमीटर आहे. आता हा ओळखायचा कसा, या ठिकाणी तुम्ही बघितला हा जर सिम्बॉल बघितला व्होल्टमीटरचा कसा आहे, हे जे सिम्बॉल आहे तो कुठला सिम्बॉल आहे आपला DCचा सिम्बॉल. त्यावर आपण डायरेक्टली काय सांगू शकतो तुमचा DCचा व्होल्टमीटर आहे, किंवा हा तुमचा PMMCचा सिम्बॉल आहे ह्याच्यावर पण तुम्ही सांगू शकता की हा काय तुमचा DC व्होल्टमीटर. ठीक आहे. त्यानंतर एक्सटेन्शन ऑफ रेंज ऑफ DC व्होल्टमीटर. DC व्होल्टमीटर जर आपल्याला जर रेंज एक्सटेंड करायची असेल, आपण ॲमीटरच्या वेळेला बघितले की रेंज आपण कसं एक्सटेंड करणार, त्याचे काय फायदे. ठीक आहे. सेम आपण DC व्होल्टमीटरसाठी बघणार आहोत. The DC voltmeter can be used to measure particular range of DC voltage. ठीक आहे. If you want to use DC voltmeter for measuring the DC voltage of multiple ranges, तर तुम्हाला एकापेक्षा जास्त रेंजेस तुम्हाला एकाच मीटरमध्ये पाहिजे असतील तर then we have to use multiple parallel multiplier resistor instead of single multiplier. And this entire combination of resistors is in series with the PMMC galvanometer. जर तुम्हाला काय करायचं असेल मल्टिपल रेंजेस जर पाहिजे असतील तर मल्टिपल तुम्हाला काय केलं पाहिजे सिरीज रेजिस्टर तुम्हाला यूज केलं पाहिजे. आता ती डायग्राम आपण बघू त्यावरून तुम्हाला समजेल. ठीक आहे. आता इथं बघा काय केलंय आपण, एक रेजिस्टर होता त्या ठिकाणी काय केलंय आपण मल्टिपल रेजिस्टर्स वापरले. जे तुमचं एक सर्किट होतं हे तुमचं सर्किट आहे. ठीक आहे. या ठिकाणी काय केलं हे रिप्लेस कशाने केलं आपण मल्टिपल रेजिस्टर्स टाकले. या ठिकाणी काय केले तुमचे मल्टिपल रेजिस्टर्स टाकले. सिरीज 1, सिरीज 2, सिरीज 3, सिरीज 4 रेजिस्टर. म्हणजे हा तुमचा स्विच आहे. तुम्हाला जसं रेटिंग पाहिजे असेल, सपोज 2 व्होल्ट पासून तुम्हाला 10 व्होल्ट पर्यंत रेटिंग हवा आहे तर तुम्ही काय करू शकता, हे स्विच काय करू शकता सिलेक्ट करू शकता. इथे या ठिकाणी जसं तुम्हाला रेटिंग्स हवा आहेत त्याप्रमाणे तुम्ही काय करू शकताय ते सिलेक्टर स्विचने तुम्ही रेजिस्टर्स सिलेक्ट करून तुम्हाला मल्टिपल रेंज ऑब्टेन करू शकता. ठीक आहे. सिंपल आहे. नेक्स्ट पॉइंट आहे आपला ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ मल्टिप्लायर. फर्स्ट ऍडव्हान्टेज बघू. इट इज हेल्पफुल इन एक्सटेंडिंग द रेंज ऑफ इन्स्ट्रुमेंट. ऑब्विसली आपण काय करणार आहे रेंज वाढवणार आहे त्यामुळे हे हेल्पफुल असणार. मल्टिप्लायर कॅन बी युज्ड फॉर मल्टिपल रेंजेस ऑफ व्होल्टेजेस. जे काही डिफरंट रेंजेस व्होल्टेजेसचे ते आपण ऑप्टेन करू शकतो. डिसएडव्हान्टेज काय बघा, पॉवर कन्झ्युम्ड बाय द मल्टिप्लायर्स बिकम लार्ज इफ युज्ड फॉर हाय व्हॅल्यूज ऑफ व्होल्टेजेस. जी काही पॉवर कन्झ्युम होणार आहे जर तुम्ही मल्टिपल रेजिस्टर जर वापरत असाल तर त्या ठिकाणी काय होणार आहे तुमची पॉवर कन्झ्युम जास्त होणार आहे. तुम्हाला मागच्या लेक्चरला मी म्हटलं होतं. ठीक आहे. जर तुम्ही रेजिस्टर जास्त वापरत असाल तर जास्त पॉवर ते घेत असणार आहे. कन्स्ट्रक्शन इज डिफिकल्ट अँड कॉस्टली फॉर हाय व्होल्टेजेस. कन्स्ट्रक्शन कसं होणार आहे कॉस्टली होणार आहे. ऑब्विसली रेजिस्टर जेवढे जास्त येतील तेवढं कॉस्ट वाढत जाणार आहे आणि जरासं काय होणार ते जसं व्होल्टेज वाढत जाईल तसं ते कॉस्टली होत जाणार आहे. द मेजरिंग सर्किट इज नॉट ॲक्च्युअली आयसोलेटेड फ्रॉम पॉवर सर्किट. जे काही तुमचं मेजरिंग सर्किट आहे ते पॉवर सर्किट पासून आयसोलेट केलेलं नसतं. ठीक आहे. तर कंपॅरिझन बिटवीन शंट आणि मल्टिप्लायर बघणार आहोत आपण. शंट आणि मल्टिप्लायर. शंट म्हणजे काय, डीसी ॲमीटरचा जो आपण पॅरलल मध्ये रेजिस्टर टाकतो त्याला आपण शंट म्हणतोय. आणि मल्टिप्लायर म्हणजे काय, जो सिरीज मध्ये रेजिस्टर टाकणार आहे व्होल्टमीटर साठी डीसी व्होल्टमीटर साठी त्याला आपण मल्टिप्लायर म्हणतोय. तर काय काय बघा डिफरन्स याच्यामधला. शंट आर यूज्ड टू एक्सटेंड द रेंज ऑफ ॲमीटर. तुमचं काय असणार आहे ॲमीटरची रेंज वाढवायची असेल तर तुम्ही शंट वापरणार. मल्टिप्लायर्स आर यूज्ड टू एक्सटेंड द रेंज ऑफ व्होल्टमीटर. मल्टिप्लायर कशासाठी आहे तुमच्या व्होल्टमीटरचं रेंज वाढवण्यासाठी काय तुमचा मल्टिप्लायर. शंट हॅज अ स्मॉल व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय इथं स्मॉल असत्या शंट मध्ये, पण मल्टिप्लायर मध्ये रेजिस्टन्सची व्हॅल्यू तुमची जास्त असत्या. कशासाठी जास्त असत्या, टू लिमिट द करंट. इथे तुम्हाला करंट पास करायचं तर लिमिट करायचं. इट इज इन पॅरलल टू द इन्स्ट्रुमेंट. हे काय तुमच्या इन्स्ट्रुमेंटच्या पॅरलल आपण कनेक्ट करतो. तुम्ही सर्किट डायग्राम बघितला असाल तर समजेल तुम्हाला. इट इज इन सिरीज टू द इन्स्ट्रुमेंट. आपण सिरीज मध्ये कनेक्ट करतो.
हे इन्स्ट्रुमेंट कसं करतोय सिरीजमध्ये कनेक्ट करतोय. हे आपण कुठं वापरतोय युजर इन ॲमिटर्स. शंट तुमचे ॲमिटर्स मध्ये असतात. मल्टीप्लायर कुठं असतात युजर इन व्होल्टमीटर्स. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल शंट आणि मल्टीप्लायर किंवा डीसी ॲमिटर डीसी व्होल्टमीटर म्हणजे काय. ठीक आहे. थँक्यू.